राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट। तर या व्हिडिओमध्ये व्हॉट इज मेंटेनन्स, मेंटेनन्स म्हणजे काय, व्हाय मेंटेनन्स इज रिक्वायर्ड, म्हणजे मेंटेनन्स कशासाठी आवश्यक आहे, टाइप्स ऑफ मेंटेनन्स, मेंटेनन्सचे प्रकार, फ्लो ऑफ प्लांट and preventive maintenance, unplanned reactive corrective maintenance, flow of reactive maintenance, components need maintenance, म्हणजे कुठल्या घटकांसाठी, कुठल्या वस्तूसाठी, कुठल्या ॲपरेटससाठी किंवा कुठल्या इक्विपमेंटसाठी मेंटेनन्सची गरज आहे। प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल, मंथली मेंटेनन्स, मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट, स्किल सेट रिक्वायर्ड टू रन द प्लांट, म्हणजे ऑक्सिजन प्लांट रन करण्यासाठी काय स्किलची गरज आहे। प्रोसिजर फॉर रिप्लेसिंग द फिल्टर एलिमेंट, जे फिल्टर आहेत ते कसे बदलवायचे, त्याची पद्धत काय। चेंजिंग द फिल्टर एलिमेंट, फिल्टर एलिमेंटमधले कुठले घटक बदलवायचे। अँड फॉर्मॅट ऑफ मेंटेनन्स लॉग, म्हणजे लॉगबुकच्या साह्याने मेंटेनन्स कशा पद्धतीनं कुठल्या फॉर्मॅटमध्ये करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हॉट इज मेंटेनन्स, मेंटेनन्स म्हणजे काय, तर मेंटेनन्स इज द इफर्ट रिक्वायर्ड टू अंडरटेक फॉर मेंटेनिंग द इक्विपमेंट परफॉर्मन्स सिमिलर टू न्यू वन्स, जेही इक्विपमेंट साहित्य आपण यूज करतो आहे त्याचा परफॉर्मन्स, त्याची कार्यपद्धती, त्याचा कार्यक्षमता ही मेंटेन करणे, ज्या पद्धतीनं तो नवीन असताना वर्क करत होता त्याच पद्धतीनं तो वर्क करायला पाहिजे, यासाठी मेंटेनन्सची गरज पडते। मेंटेनन्स इज ॲन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी by reducing such downtimes and improving equipment performance, उत्पादन वाढवण्यासाठी मेंटेनन्सची खूप गरज आहे आणि जेही साहित्य आहे, इक्विपमेंट आहे, त्याची गुणवत्ता, त्याचा परफॉर्मन्स त्यामुळे वाढतो आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता ही सुद्धा वाढत असते आणि जो लागणारा कालावधी, प्रोडक्शनमध्ये लागणारा कालावधी जो वाढतो तो सुद्धा यामुळे कमी होतो। मेंटेनन्स इज बेसिकली ए सेट ऑफ प्रोसेस अँड प्रॅक्टिसेस दॅट हेल्प इन द कंटिन्युअस अँड इफिशियंट ऑपरेशन ऑफ ॲसेट्स, ही एक कार्यपद्धती आहे, प्रोसेस आहे आणि ही नियमित करण्याची, त्यामुळे जेही ऑपरेशन होत असताना प्रोसेस जेव्हा म्हणजे प्लांट जेव्हा ऑपरेट होतो तो सुरळीतपणे कंटिन्युअसमध्ये इफिशियंटली वर्क करण्यासाठी, म्हणजे योग्य पद्धतीनं कार्यपद्धतीने काम करण्यासाठी मेंटेनन्सची ही त्याला मदत करतो मेंटेनन्स नियमित केल्यामुळे। व्हाय मेंटेनन्स इज रिक्वायर्ड, मेंटेनन्सची गरज काय, तर क्लिनिंग अँड रिप्लेसमेंट ऑफ क्लॉग फिल्टर, जेही फिल्टर असतील त्याला स्वच्छ करायचे आणि त्याला बदलवायचे, स्वच्छ करायचे किंवा गरज असेल तर त्याला बदलवायचे। टू रिस्टोर द मूविंग पार्ट्स टू बेस्ट परफॉर्मन्स स्टेट आफ्टर विअर अँड टिअर, जेही मूवमेंट करणारी आहे, म्हणजे मूविंग पार्ट आहे, एकमेकासोबत ज्याचं फ्रिक्शन होते, असे पार्ट विअर अँड टिअर होतात, म्हणजे झीज होते त्याची घर्षणामुळे, ते घर्षणामुळे झीज झाल्यामुळे ते योग्य पद्धतीने काम करू शकत नाही, त्यासाठी
ते जे मूव्हिंग पार्ट आहेत ते उत्तम पद्धतीने कार्य करण्यासाठी त्यांना काय करायचं, रिस्टोर द मूव्हिंग पार्ट, मतलब म्हणजेच त्या पार्टला बदलवायचं गरज असेल तर. टू कीप ॲन ॲटम इन बेस्ट ऑपरेशनल कंडिशन विथ मिनिमम कास्ट. जेही इक्विपमेंट आहेत ते इक्विपमेंट कमीत कमी लागत मूल्येमध्ये चांगल्या पद्धतीनं कार्य करण्यासाठी मेंटेनन्सची गरज असते. टू अवॉइड अनएक्सपेक्टेड ब्रेकडाऊन. प्लांट सुरू आहे, मेंटेनन्स जर सुरू नसेल तर मध्येच कुठेतरी ब्रेकडाऊन येऊ शकते. हे टाळण्यासाठी मेंटेनन्सची गरज असते. टू सेव्ह पॉवर विथ मॅक्झिमम इफिशियन्सी. उत्तम कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि जे एनर्जी पॉवर लागतो आहे तो सुद्धा त्यामुळे बचत होतो, तर त्यासाठी मेंटेनन्सची गरज आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जसं आपली आरोग्य आहे, तो आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण चांगल्या आहाराची, चांगल्या व्यायामाची गरज असते. त्यासाठी एखाद्या मशीनलासुद्धा नियमित मेंटेनन्सची गरज असते, जेणेकरून ती उत्तमरित्या कार्य करेल. ज्याप्रमाणे आपण आपली बाईक ही 2 महिन्यानंतर किंवा 2000 किलोमीटर झाल्यानंतर तिला मेंटेनन्स करतो, सर्व्हिसिंग करतो, त्या पद्धतीनं कुठल्याही प्लांटला मेंटेनन्सची गरज असते. म्हणजेच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. टू अवॉइड रिपेअर्स ड्यू टू इनकरेक्ट ऑपरेशन. जेही कार्य सुरू असताना काही कार्य अयोग्य पद्धतीने झाल्यामुळे रिपेअरची गरज पडू शकते. हे टाळण्यासाठी सुद्धा मेंटेनन्सची गरज असते. टू इम्प्रूव्ह द वर्किंग इफिशियन्सी ऑफ द प्लांट. प्लांटची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मेंटेनन्सची गरज असते. टू वर्क सेफली. आणि मेंटेनन्स हे सुरक्षितरित्या काम करण्यासाठी प्लांटला मेंटेनन्सची गरज असते. टाईप्स ऑफ मेंटेनन्स. मेंटेनन्सचे प्रकार. तर मेंटेनन्सचे प्रकारमध्ये 2 महत्त्वाचे प्रकार येतात. एक येते प्लॅन्ड मेंटेनन्स, त्यालाच आपण प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणतो, आणि एक येते अनप्लॅन्ड मेंटेनन्स, याला म्हटलं जाते रिॲक्टिव्ह मेंटेनन्स. आता प्लॅन्ड मेंटेनन्स आणि अनप्लॅन्ड मेंटेनन्समध्ये म्हणजे मुख्य जो फरक आहे, प्लॅन्ड मेंटेनन्स म्हणजे आपण एखादी नवीन गाडी घेतली, नवीन गाडी घेतल्यानंतर पहिली सर्व्हिसिंग 500 किलोमीटरवर किंवा 1 महिन्याचा कालावधी, दुसरी सर्व्हिसिंग हे 3 महिन्यानंतर, त्यालाही काही रिस्ट्रिक्शन असते, 1000 किलोमीटर 2000 किलोमीटरचं. त्यानंतर तिसरी सर्व्हिसिंग 5000 किलोमीटर. म्हणजे कुठल्या पद्धतीनं हा प्लान केलेला असतो, म्हणजे त्या गाडीच्या सर्व्हिसिंगला प्लान दिलेला असतो कंपनीकडून. कशासाठी? त्या गाडीला प्रोटेक्टिव्ह करण्यासाठी. त्याच पद्धतीनं ऑक्सिजन प्लांटमध्ये प्लांट मेंटेनन्स हा सुद्धा ऑक्सिजन प्लांट सुरळीत करण्यासाठी प्लांट मेंटेनन्सची गरज पडते. अनप्लॅन्ड मेंटेनन्समध्ये काय होते, तर आपण जशा पद्धतीनं गाडी नवीन घेऊन आणली आणि गाडी ह्या मधल्या काळामध्ये कुठला जर पार्ट आपला तुटला, ब्रेकडाऊन झाला किंवा त्याच्यामध्ये तो प्रॉपर वर्क करत नाही आहे, अशा वेळेस ते पार्ट बदलवण्यासाठी जो मेंटेनन्स करावा लागेल तो येईल अनप्लॅन्ड मेंटेनन्समध्ये. तर 2 मुख्य प्रकार आहेत. त्यामध्ये अनप्लॅन्ड मेंटेनन्समध्ये इमर्जन्सी मेंटेनन्स येते आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स येते. म्हणजे जो पार्ट अर्जंटमध्ये बदलवायचाच आहे त्यावेळेस तो आपल्या प्लॅनमध्ये नव्हता, परंतु इमर्जन्सी आला, ब्रेकडाऊन आला, त्यावेळेस त्या पद्धतीचं मेंटेनन्स करावं लागेल. आणि हा अनप्लॅन्ड मेंटेनन्स हा कधीही येऊ शकतो. मग प्लॅन मेंटेनन्समध्ये काय येते, जे
जोही प्लांट असेल, जेही मशिनरी असेल, जेही गाडी असेल, त्याला नियमितरित्या एका शेड्यूलप्रमाणे मेंटेनन्स केल्या जाते प्रोटेक्टिव्ह करण्यासाठी. कशाला? इफिशियंट वर्क करण्यासाठी. तर त्यासाठी आणखी प्रकार आहेत त्याच्यात. प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्स येते, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स येते, इम्प्रूव्हमेंट मेंटेनन्स येते आणि करेक्टिव्ह मेंटेनन्स येते. आता बघा याच्यात एक एक आपण बघूया. प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये स्टॅटिस्टिकल बेस्ड आणि कंडिशन बेस्ड. स्टॅटिस्टिकल म्हणजे डाटा, की एखादी मशीन असेल, समजा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरचा समजा आपलं प्लो करायचं आहे, नांगरणी करायची आहे, तर नांगर जमिनीमध्ये जेव्हा नांगरणीची प्रक्रिया होत राहील तर ज्या पार्टवर काय येणार आहेत, स्ट्रेसेस येणार आहेत, त्यामुळे तो तुटणार आहे किंवा झीज होणार आहे, त्या पार्टला म्हणजे किती तास चालला तो, म्हणजे नांगरणी किती तास केली आणि किती वेळानंतर तो तुटला, या पद्धतीचा जो डाटा असेल तो मोडतो स्टॅटिस्टिकलमध्ये. आणि कंडिशन बेस म्हणजे कंडिशन कशी आहे. समजा एखाद्या गाडीचा टायर आहे, आपण गाडीचा टायर काय करतो, काही दिवसानंतर म्हणजे गाडी किती चालली आणि कंडिशन कशी आहे त्या पद्धतीनं आपण त्याला मेंटेनन्स करतो, बदलवतो, रिप्लेस करतो किंवा त्याला अजून रिमोल्डिंग करतो. त्या पद्धतीचा मेंटेनन्स जे येते ते येते कंडिशन बेस्ड मेंटेनन्समध्ये. तर प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्समध्ये स्टॅटिस्टिकल बेस आणि कंडिशन बेस हे दोन प्रकार आहेत. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये येते विंडो मेंटेनन्स, रनिंग मेंटेनन्स, रूटिंग मेंटेनन्स, अपॉर्च्युनिटी मेंटेनन्स आणि शटडाऊन प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये 5 प्रकार येतात. विंडो मेंटेनन्स जे दिसणार नाही, परंतु काही गरज असेल, जे मध्येच कुठे ब्रेकडाऊन येऊ नये, त्यासाठी हे विंडो मेंटेनन्स असते. प्लॅन सुरू असताना जे मेंटेनन्स करावं लागेल ते रनिंग मेंटेनन्समध्ये येईल. रूटिंग मेंटेनन्समध्ये ज्या पद्धतीनं आपली जी सायकल असते, आपण सायकलला नेहमीमध्ये ऑइलिंग करतो, त्यानंतर चेन ढिली झाली असेल तिला टाईट करेल, गाडीमध्ये हवा भरणे, प्रॉपर प्रेशरनं हवा भरणे, आणि प्लांटमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रेशर गेजेस, वेगवेगळे वॉल्व यूज केले जातात. त्याचासुद्धा आपल्याला रूटिंग मेंटेनन्स म्हणजे डेली ते प्रेशर गेज चेक करणे, लिकेज चेक करणे, वॉल्व बदलवणे, पाईपलाईन चेक करणे, ह्या गोष्टी जे येतील, ह्या घटक जे येतील ते रूटिंग मेंटेनन्समध्ये येतील. त्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असे म्हणतात. अपॉर्च्युनिटी मेंटेनन्स म्हणजे एखादी आपण ऑब्झर्वेशन करत असताना, प्लांट रन होत असताना आपल्याला कळते की ही घटना घडू शकते, तर ती घडण्याच्या आधीच आपण काय करायचा, मेंटेनन्स करायचा. पार्टला कदाचित गरज असेल तर बदलवायचं, गरज नसेल बदलवून दुरुस्ती करून चालत असेल तर त्याला अपॉर्च्युनिटी मेंटेनन्स म्हटलं जाईल. आणि शटडाऊन प्रिव्हेंटिव्ह, शटडाऊन होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह करणे. तर हे असे एकूण 5 प्रकार येतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये. त्यानंतर आहे इम्प्रूव्हमेंट मेंटेनन्स. या चार्टमध्ये आपण बघतो आहे, तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिस, डिझाईन आउटलेट किंवा डिझाईन आउट आणि शटडाऊन इम्प्रूव्हमेंट. म्हणजे इम्प्रूव्हमेंट मेंटेनन्समध्ये मेंटेनन्सला इम्प्रूव्ह कसं करायचं, म्हणजे मेंटेनन्स कंटिन्यू आपण करत असतो, परंतु तो आणखी त्याच्यात चांगल्या सुधारित पद्धती कशा आणता येईल ते बघणे. तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस हा एक त्याचाच प्रकार येते. आणि डिझाईन आउट म्हणजे चांगल्या पद्धतीचे कार्यपद्धती डिझाईन करणे, जे आधीपासूनच्या ज्या प्रोसेस असतील त्याच्यामध्ये बदलाव आणणे, त्या पद्धतीचे डिझाईन करणे. आणि शटडाऊन इम्प्रूव्हमेंट करणे म्हणजेच शटडाऊन होऊ नये यासाठी मेंटेनन्स इम्प्रूव्हमेंट करणे, बदल करत जाणे, सुधारणा करत जाणे, ह्या पद्धतीचा मेंटेनन्स
ह्या इम्प्रूव्हमेंट मेंटेनन्समध्ये येईल. करेक्टिव्ह मेंटेनन्स, आता हा करेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे प्लान सुरू आहे आणि तो आणखी योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी जे मेंटेनन्स येतील ते येतील करेक्टिव्ह मेंटेनन्समध्ये. त्यामध्ये डिफर्ड मेंटेनन्स, रेमेडियल मेंटेनन्स आणि शटडाऊन करेक्टिव्ह हे 3 प्रकार आहेत. तर अशा पद्धतीनं प्लॅन्ड मेंटेनन्स म्हणजेच प्रोटेक्टिव्ह मेंटेनन्स आणि अनप्लॅन्ड मेंटेनन्स म्हणजेच रिॲक्टिव्ह मेंटेनन्स हे 2 मुख्य प्रकार आहेत. आणि एखादा प्लांट सुरळीतपणे इफिशियंट पद्धतीनं कार्य करण्यासाठी आणि ऑक्सिजन प्लांटमध्ये प्युरिटी हा महत्त्वाचा घटक असल्यामुळे योग्य पद्धतीनं त्याच्या प्लांटमध्ये ऑक्सिजनमध्ये प्युरिटी येण्यासाठी या मेंटेनन्सची खूप गरज आहे. त्यानंतर आहे फ्लो ऑफ प्लॅन्ड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स रेफर करत असताना जो ही प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे, ती समस्या आपण मेंटेनन्स करण्यापूर्वी काय करायचे, फिक्स करायची काय प्रॉब्लेम आहे ते, आणि त्यानंतर त्या पद्धतीनं कार्यपद्धती केली जाते. तर या डायग्राममध्ये वर्कफ्लो दाखवलेला आहे मेंटेनन्सचा कशा पद्धतीनं केल्या जाते. तर सर्वात अगोदर काय करायचं असते, आयडेंटिफाय ॲसिड्स म्हणजे कुठल्या प्रकारचा आपल्याला काम करायचं आहे. सेट टाईम बेस्ड आर मीटर बेस्ड मेंटेनन्स इंटरवल म्हणजे कुठल्या किती वेळ लागणार आहे त्याला, त्यानंतर किती वेळानंतर करायचं आहे, त्या पद्धतीनं काम करायचं आहे. टाईम इंटरवल आर मीटर रीडिंग इज हिट म्हणजे आता ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये आपण काय बघणार आहोत, ऑक्सिजन प्लॅन्ट बघतो आहे. ऑक्सिजन प्लॅन्ट बघत असताना ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये प्रेशर गेजेस आहेत. तर किती वेळानंतर मीटर रीडिंग आपण घेतो आहे, त्यानंतर त्यामध्ये टेम्परेचर काही कमी जास्त झाला का, त्यामुळे प्रेशर कमी जास्त झाला का, तो वाढला की काय हे बघणे. तर टाईम इंटरवल आर मीटर रीडिंग इज हिट. त्यानंतर त्यामुळे म्हणजे प्रेशर गेजमध्ये काही बदल नाही आहे, परंतु तिकडे जेही ऑक्सिजन प्लांटमध्ये घडणाऱ्या ज्यामुळे प्रेशर कमी जास्त झाला म्हणजे टेम्परेचरमुळे असेल किंवा आणखी फिल्टरमुळे असेल किंवा कुठल्याही कारणामुळे असेल, तर त्यासाठी इथे दिसणारा जो बदल आहे मीटरमध्ये वेगवेगळ्या वेळात, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, असाइन करावं लागत जाईल. असाइन मेंटेनन्स म्हटलं जाते. आणि तो बदल म्हणजे इथं दिसणारा जो मीटरमध्ये कंट्रोल पॅनलमध्ये जे आपल्याला बदल दिसतील त्या पद्धतीनं आपल्याला चेकआउट करत जावं लागेल. म्हणजे त्याला असाइन मेंटेनन्स आणि तो परफॉर्ममेंट करायचा म्हणजे तो दुरुस्त करायचा. तो प्रेशर योग्य पद्धतीने येण्यासाठी ज्याही कारणीभूत घटक असतील त्यामध्ये मेंटेनन्स करायचं आणि रन असेट ॲज युज्युअल आणि त्याला योग्य पद्धतीनं सुरळीत कार्य करायचं. या पद्धतीनं काम केल्या जाते. आणि ते झाल्यानंतर मग अजून पुन्हा ज्या टाईम इंटरवल किंवा मीटर रीडिंग रिसीट त्यामध्ये पुन्हा आपल्याला चेकआउट करायचा आहे आणि त्या पद्धतीनं प्लॅन करून हा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स केल्या जाते. या पद्धतीनं हा फ्लो असते. अनप्लॅन्ड रिॲक्टिव्ह करेक्टिव्ह मेंटेनन्स. Corrective maintenance is any maintenance task that resolves a problem with a piece of equipment and returns it to operational condition after getting breakdown of the asset. या करेक्टिव्ह मेंटेनन्समध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे प्रॉब्लेम असतील ते इक्विपमेंट बदलवून किंवा त्याला दुरुस्ती करून त्याचं उत्तम काम आपण करण्यासाठी त्याला दुरुस्त करतो, मेंटेनन्स करतो. त्यालाच करेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणतात. आणि करेक्टिव्ह मेंटेनन्स वर्क कॅन बोथ प्लॅन्ड अँड अनप्लॅन्ड म्हणजे करेक्टिव्ह मेंटेनन्स हे प्लॅन किंवा अनप्लॅन म्हणजे रूटिंग पद्धतीनं किंवा इमर्जन्सी ब्रेकडाऊन मेंटेनन्स या पद्धतीनं केल्या जाते. आणि 3 वेगवेगळ्या कंडिशन म्हणजे 3 सिच्युएशन दॅट कॉल फॉर करेक्टिव्ह मेंटेनन्स कशा पद्धतीनं कंडिशन येतात. तर इफ ए पीस ऑफ इक्विपमेंट आर पार्ट
ब्रेकडाऊन्स म्हणजे एखादा पार्ट बदलवायचा आहे किंवा तो खराब झाला, तुटला, त्या कंडिशनमध्ये. इफ एनी इश्यू इज आयडेंटिफाईड ड्युरिंग कंडिशन मॉनिटरिंग, म्हणजे प्लांट सुरू आहे आणि प्लांट सुरू असताना काही इश्यू आले, प्रेशर कमी जास्त झाला, टेम्परेचर कमी जास्त झाला, हे पॅरामीटर जर घडले त्या कंडिशनला करेक्टिव्ह मेंटेनन्सची गरज पडते. इफ रूटीन इन्स्पेक्शन डिस्कवर्स एनी पोटेन्शियल फॉल्ट, इन्स्पेक्शन करत असताना डेली जे चेकिंग केली जाते प्लांटची, त्यावेळेस आपल्याला काही मेजर फॉल्ट लक्षात आले, दिसले, शोधल्या गेले, तर त्यासाठी सुद्धा करेक्टिव्ह मेंटेनन्सची गरज पडते. फ्लो ऑफ रिॲक्टिव्ह मेंटेनन्स. फ्लो ऑफ रिॲक्टिव्ह मेंटेनन्समध्ये आपल्याला एक फ्लो दाखवलेला आहे. PM is performed, issue is detected, fast fix आणि फिक्स ऑन साईट आणि क्रिएट वर्क ऑर्डर. म्हणजे कशा पद्धतीनं रिॲक्टिव्ह मेंटेनन्स केले जाते त्या पद्धतीचा हा चार्ट आहे. कुठल्या कॉम्पोनंटला मेंटेनन्सची गरज असते ऑक्सिजन प्लांटमध्ये, तर कॉम्प्रेसर, ड्रायर, ऑक्सिजन जनरेटर, एअर फिल्टर, फ्लो कंट्रोल वॉल, त्याला सोलेनॉइड वॉल म्हणतात, स्टोरेज सिलेंडर, रिलीफ वॉल, पाइपिंग, इन्स्ट्रुमेंटेशन, पॉवर सर्किट, कंट्रोल सर्किट, ऑक्सिजन कॉम्प्रेसर, डिस्ट्रीब्युशन मॅनिफोल्ड सिस्टीम, बॉटलिंग सेक्शन, ऑक्सिजन सिलेंडर. हे असे 15 घटक आहेत महत्त्वाचे की ज्यामध्ये ऑक्सिजन प्लांटमध्ये, PHA ऑक्सिजन प्लांटमध्ये या कॉम्पोनंटला मेंटेनन्स करण्याची गरज असते. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूल. या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूलमध्ये ॲक्टिव्हिटीज कुठल्या पद्धतीच्या करायच्या असतात, डेली ॲक्टिव्हिटी कुठली असते, डेली मेंटेनन्स काय असते, वीकली मेंटेनन्स, मंथली मेंटेनन्स, हाफ इयरली मेंटेनन्स आणि इयरली मेंटेनन्स. यामध्ये ऑक्सिजन जनरेटर हा महत्त्वाचा घटक आहे. ड्रेन फंक्शन, फिल्टर, याला डेली मेंटेनन्स करण्याची गरज असते. तर चेक द ऑक्सिजन प्युरिटी, याला डेली मेंटेनन्समध्ये, म्हणजे ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक आहे पेशंटसाठी आणि त्याला डेली मेंटेनन्सची गरज आहे. प्युरिटीसोबत कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. तर या पद्धतीनं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूलनुसार, चार्टनुसार केलं जाते. मंथली मेंटेनन्स. मंथली मॉनिटरिंग रिक्वायर इन्स्पेक्शन ऑफ द फिल्टर अँड टेस्टिंग द परफॉर्मन्स ऑफ द ऑटोमॅटिक ड्रेन वॉल. तर प्रत्येक महिन्यामध्ये आपण जे मेंटेनन्स करतो, इन्स्पेक्शन करतो, तर फिल्टरची टेस्टिंग आणि त्याचा परफॉर्मन्स, ड्रेन वॉल चेक करणे हे गरजेचे असते. त्यासाठी एक स्टेप्स असतात की व्हेन द फिल्टर बाउल्स हॅव बीन रिमूव्ड अँड क्लीन, परफॉर्म द फॉलोइंग स्टेप्स. म्हणजे आपल्याला फिल्टर बाउल रिमूव्ह करायचा आहे किंवा क्लीन करायचा आहे, त्याचा परफॉर्मन्स चेक करणे आहे. आणि त्यासाठी ज्या स्टेप्स आहेत इन्स्पेक्ट द फिल्टर एलिमेंट, म्हणजे फिल्टरमध्ये असणारे जे घटक आहेत ते तपासणे. रिप्लेस एनी एलिमेंट दॅट अपियर डॅमेज आर एक्सेसिव्हली डर्टी. जर फिल्टरमधील एलिमेंट, काही घटक हे डॅमेज झाले असतील, डॅमेज दिसत असतील, त्यांना बदलवणे किंवा काही खूप घाण झाली असेल, त्याच्यात इम्प्युरिटी जमा झाली असेल तर त्याला रिप्लेस करणे. रिकनेक्ट द ड्रेन ट्यूबिंग टू द बॉटम ऑफ द बाउल. बाउलमध्ये म्हणजे खालच्या ज्या ट्यूब आहेत त्या ट्यूबला रिकनेक्ट करणे, ड्रेन ट्यूबला. ॲड अप्रॉक्सिमेटली 2 ounces ऑफ द वॉटर टू बी फिल्टर बाउल. आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करणे, वॉटर ॲड करणे
Reinstall the filter bowl, making sure the bowl lock firmly. Slowly open fully the manual inlet valve to pressurize the filter bowl. फिल्टर बाउलमध्ये प्रेशराईज करण्यासाठी मॅन्युअली इनलेट वॉल्व ओपन करणे हळूहळू. व्हाईल ऑब्झर्विंग द ड्रेन ट्यूबिंग, प्रेस द स्टार्ट आयकॉन ऑन द मेन सिस्टम कंट्रोल स्क्रीन and determine whether the automatic drain valve discharge moisture. ड्रेन ट्यूबिंगला आपण ऑब्झर्व करत असताना कंट्रोल सिस्टीममध्ये मेन कंट्रोल सिस्टीमच्या स्क्रीनवर स्टार्ट आयकॉन असेल तो प्रेस करणे आणि त्यानंतर ॲटोमॅटिक ड्रेन वॉल्व डिस्चार्ज करणे. त्यामधील मॉइश्चर जे असतील ते ड्रेन वॉल्वमध्ये डिस्चार्ज झाले पाहिजे हे चेक करणे. Fully close the manual inlet valve and depressurize the unit. Remove the filter bowl as described below. म्हणजे जे चेंजिंग द फिल्टर एलिमेंटचे जे चार्ट असतील ज्या पद्धतीनं मॅन्युअलमध्ये दिलं असेल त्या मॅन्युअल बघून ते फिल्टर रिमूव्ह करणे जर गरज असेल तर. आणि फिल्टर एलिमेंटचे मेंटेनन्स या पद्धतीनं केलं जाते. मेंटेनन्स ऑफ PSA ऑक्सिजन प्लांट. अ डिफरन्शियल टाइप ऑफ प्रेशर गेज is provided for all the filters on the PSA plant. If this gauge is reading in or near the red section, then the filter element is dirty and hence requires replacing. तर प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन ऑक्सिजन प्लांटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे डिफरन्शियल टाईप प्रेशर गेज हे यूज केले जातात आणि त्यामध्ये फिल्टर्स जे गेजमध्ये जर रीडिंग रेड सेक्शनच्या जवळ किंवा रेड सेक्शनमध्ये येत असेल तर फिल्टर एलिमेंट हे खराब झाले आहे आणि त्याला बदलवण्याची गरज असते. अंडर नॉर्मल कंडिशन फिल्टर एलिमेंट शुड बी रिप्लेस्ड एव्हरी 6 months. म्हणजे सामान्य जी पद्धत असते ती प्रत्येक 6 महिन्यानंतर फिल्टर एलिमेंट बदलवायला पाहिजे. This filter assembly is backup to regenerative air dryer and is not to be used to primary feed the air conditioning media. म्हणजे एअर ड्रायरमध्ये जे फिल्टर होऊन यायला पाहिजे एअर ती या पद्धती म्हणजे फिल्टर असेंब्ली जी बॅकअप असते कोणासाठी एअर ड्रायरसाठी आणि तो योग्य पद्धतीनं काम करण्यासाठी फिल्टर हा महत्त्वाचा घटक आहे. स्किल सेट रिक्वायर्ड टू रन द प्लांट. PSA ऑक्सिजन प्लांटमध्ये काय कौशल्य सेट करावं लागते, स्किल सेट करावं लागते चांगलं प्लांट रन करण्यासाठी, व्यवस्थितरित्या प्लांट रन होण्यासाठी. तर अंडरस्टँडिंग द प्लांट लेआउट अँड डिझाईन फीचर्स. प्लांटचा लेआउट पहिले समजणे महत्त्वाचं आहे मेंटेनन्स करत असताना. रनिंग अँड मेंटेनिंग एअर कॉम्प्रेसर. एअर कॉम्प्रेसरला सुरळीतरित्या सुरू ठेवण्यासाठी त्याला मेंटेनन्स करणेसुद्धा फार गरजेचं आहे. त्यानंतर एअर ड्रायर तोसुद्धा रनिंग अँड मॉनिटरिंग मेंटेनिंग करणे. अंडरस्टँडिंग द कंट्रोल सिस्टीम अँड ट्रबल शूटिंग. कंट्रोल सिस्टीम जे असतील त्यामध्ये आलेले प्रॉब्लेम हे फाइंड आउट करता आले पाहिजे आणि ते दुरुस्तसुद्धा करता आले पाहिजे. चार्जिंग गॅस बॉटल प्लांट सेफ्टी. गॅस बॉटलिंग करत असताना सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरत असताना चार्जिंग कशा पद्धतीनं केली जाते ते स्किलसुद्धा असणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना पर्सनल सेफ्टीचा वापर करणे हे सुद्धा स्किल आलं पाहिजे. त्यानंतर आहे प्रोसिजर फॉर रिप्लेसिंग द फिल्टर एलिमेंट. तर फिल्टर एलिमेंट बदलवण्यासाठी काय कार्यपद्धती आहे
ती खालीलप्रमाणे. त्यामध्ये सुरुवात अगोदर टर्न ऑफ PSA जनरेटर पॉवर अँड फीड द एअर कॉम्प्रेसर पॉवर ॲट बोथ द कंट्रोल पॅनल अँड इलेक्ट्रिकल आयसोलेशन स्विचेस. तर कंट्रोल पॅनलमधून जे इलेक्ट्रिक आयसोलेशन स्विचेस असतील त्यामध्ये पॉवर ऑफ करायचं आणि एअर कॉम्प्रेसरला म्हणजे जनरेटर आणि एअर कॉम्प्रेसरमध्ये टर्न ऑफ करायचं. क्लोज शट ऑफ वॉल बिटवीन एअर कॉम्प्रेसर अँड एअर फिल्टर पॅकेज अँड द एअर रिसिवर. जे वॉल असतील त्याला बंद करायचे. एअर कॉम्प्रेसर, एअर फिल्टर आणि एअर रिसिवरमध्ये असणारे वॉल. रिलीव्ह द एअर प्रेशर ट्रॅप बिटवीन दीज टू शट ऑफ वॉल बाय ओपनिंग द स्मॉल आयसोलेशन वॉल ॲट द बेस ऑफ द फिल्टर. आणि प्रेशर यामध्ये जो असणारा प्रेशर आहे, एअर कॉम्प्रेसर, एअर फिल्टर यामध्ये असणारा जो प्रेशर असेल, वॉल बंद केल्यानंतरसुद्धा जे आयसोलेशन वॉल असतील त्यामधून एअर प्रेशर रिलीव्ह करणे. आकृतीमध्ये सुद्धा हे दाखवलेलं आहे फिल्टर. रिलीव्ह द एअर प्रेशर अंटिल नो मोर एअर कॅन बी हर्ड एस्केपिंग अँड एअर प्रेशर गेज रीड्स 0. आणि एअर प्रेशर 0 जोपर्यंत येत नाही त्यामधून एअर रिलीव्ह करायची. अनस्क्रू द फिल्टर हाऊसिंग अँड रिमूव्ह द फिल्टर एलिमेंट. आणि त्यानंतर फिल्टरला त्याला बाहेर काढणे आणि फिल्टर एलिमेंट बदलवणे. रिप्लेसिंग द फिल्टर एलिमेंट बाय रिव्हर्स प्रोसिजर टू जे फिल्टर एलिमेंट आहेत त्याला अजून पुन्हा त्याच पद्धतीनं रिप्लेस करायचं आणि न्यू एलिमेंट फिट ऑल एलिमेंट लूजली इनटू द हाऊसिंग फर्स्ट बिफोर टाईटनिंग. आणि जे सर्व एलिमेंट बदलवले त्याला व्यवस्थितरित्या फिक्स करायचे. हँड टाईट ओनली, डू नॉट ओव्हर टाईट. जे फिल्टर एलिमेंट आहेत त्याला प्रॉपर योग्य हाताच्या साह्याने दाब देऊन टाईट करायचे. इट इज ए व्हायटल इम्पॉर्टन्स टू एन्श्युअर द फिल्टर एलिमेंट टू फिल्टर बॉडी सीलिंग ओरिंग is a good condition and seated correctly. Make sure the filter element are tight correctly to prevent short circuiting of the air. एअरचे शॉर्ट सर्किटिंग होऊ नये त्यासाठी फिल्टर एलिमेंट योग्य पद्धतीने टाईट केले आहे हे तपासणं गरजेचं आहे. त्यानंतर फिल्टर बॉडीमध्ये ओरिंग सिलिंगसाठी असते ती चांगल्या पद्धती कंडिशनमध्ये आहे का आणि ती बरोबर योग्य फिट बसली आहे का हे सुद्धा तपासणे महत्त्वाचे आहे. हे खूप महत्त्वाचा रोल आहे फिल्टर एलिमेंट क्लीन करताना किंवा रिप्लेस करताना. या पद्धतीनं या कार्यपद्धतीनं फिल्टर एलिमेंट रिप्लेस केल्या जाते. आकृतीत फिल्टर एलिमेंट दाखवलेले आहेत, फिल्टर दाखवलेलं आहे. चेंजिंग द फिल्टर एलिमेंट. तर चेंजिंग द फिल्टर एलिमेंट म्हणजे फिल्टर एलिमेंट चेंज करत असताना द टाईम पिरियड टू चेंज द फिल्टर एलिमेंट डिपेंड्स ऑन द फीड ऑफ द एअर कंडिशन. जे आपण एअरची कंडिशन कशी आहे, प्युरिटी कशी आहे त्यावरून आपण बदलवत असतो. इफ द फीड एअर इज हायली कॉन्टॅमिनेटेड विथ डस्ट ऑइल, त्यामध्ये धुळीचे कण, ऑइल आणखी अदर कंटॅमिनेटेड असतील फीड करणाऱ्या एअरमध्ये, तेव्हा फिल्टर एलिमेंट हे बदलवणं फ्रिक्वेंटली मॅन्युअलनुसार स्पेसिफिक टाईमनुसार टाईम इंटरवलनुसार ते बदलवणं गरजेचं असते. आणि शटडाऊन द ऑक्सिजन जनरेटर अँड डिप्रेशराइज द फिल्टर हे सुद्धा करणं गरजेचं असते. आणि मेंटेनन्स लॉगबुकनुसार मेंटेनन्स केल्या जाते आकृतीत दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीनं प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन ऑक्सिजन प्लांटचं मेंटेनन्स केलं जाते.
compressor, air dryer, oxygen generating plant, oxygen tank, ऑक्सिजन कंप्रेसर अँड मॅनिफोल्ड सिस्टीम या पद्धतीचं लेआउट असते. त्याला एन्श्युअर केल्या जाते की प्रॉपर रनिंग कंडिशनमध्ये प्लांट राहणे आणि तो इफिशियंट वर्क करणे. हा महत्त्वाचा पार्ट ऑक्सिजन रनिंग प्लांटसाठी हा मेंटेनन्स महत्त्वाचा घटक आहे. धन्यवाद.